नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एडुकोज बाय शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, पुन्हा एक सरकारी भरती एम-टी-एस म्हणजे मल्टीटास्किंग स्टाफ या पदाकरता आपण भरती घेऊन आलेलो आहे. अतिशय छान पदं आहेत. परंतु त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एडुकोज बाय शिवराज या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. जेणेकरून ज्याही अपडेट असतील त्याची नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. जसं आपण बघितलं पद आहे मल्टीटास्किंग स्टाफ. एकूण पदांची संख्या 8 आहे. केवळ 10वी तुम्ही उत्तीर्ण असाल तर खालील पदांना अर्ज करू शकता. वयोमर्यादा 18 ते 25 हा वयोगट असेल. वेतन बघा 18,000 ते 56,900. आता भरती कुठं निघाली आहे हे आपण एकदा डिटेलमध्ये बघून घेऊ. भरती निघाली आहे बघा CSIR म्हणजे भारतीय रासायनिक जीवविज्ञान संस्था या ठिकाणी ही भरती निघालेली आहे. मल्टीटास्किंग स्टाफ या पदाकरता ही भरती तुम्हाला उपलब्ध असेल. या ठिकाणी बघू शकता एम-टी-एस करता 8 पदं आहेत. 10वी म्हणजे मॅट्रिक्युलेशन तुमचं असेल तर तुम्ही अर्ज करू शकाल. परंतु जर तुमच्याकडे 12वी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी डिझायरेबल असाल. तुमचं वयोमर्यादा 18 ते 25 दिलेलं आहे. वेतन बघू शकता 18,000 ते 56,900 एवढं वेतन तुम्हाला त्या ठिकाणी हे बघायला मिळते. आता जॉब रिक्वायरमेंट जॉब काय करायचं आहे तर तुम्ही बघा या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की तुम्हाला कुठल्या प्रकारचं काम हे करावं लागू शकतो. आता या पदाकरता त्यांनी सिलेबस आणि रिटन एक्झामिनेशन टेस्ट कशी होणार आहे या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तुमची OMR बेस म्हणजे कॉम्प्युटरवरची टेस्ट होणार आहे. मल्टी क्वेश्चन असतील त्या ठिकाणी तुम्हाला मीडियम तुमचं इंग्लिश आणि हिंदी असेल. सोबतच 10वीच्या जे स्टँडर्ड असेल त्या स्टँडर्डवरती तुमची एक्झाम त्या ठिकाणी होणार आहे. टोटल प्रश्न 150 असतील. 2 तासांचा तुम्हाला त्या ठिकाणी वेळ असेल. जनरल इंटेलिजन्स, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश लँग्वेज या पद्धतीचे हे 4 सेक्शन असतील आणि या 4 सेक्शनमधून तुम्हाला 150 मार्कांची फी त्या ठिकाणी परीक्षा असू शकेल. आता या ठिकाणी बघा तुम्हाला त्या ठिकाणी प्रिपरेशन कसं करायचं आहे, मेरिट लिस्ट कशी होणार आहे, सगळ्या डिटेल्स त्यांनी त्या ठिकाणी आपल्या याच्यामध्ये जाहिरातीमध्ये दिलेल्या आहेत. अर्ज शुल्क काय असेल तर बघा महिला प्रवर्ग असतील, SC, ST, दिव्यांग असतील, एक्स सर्व्हिसमन तर कुठलंही नाही. बाकी इतरांना वरची कॅटेगरी सोडून ₹500 तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज शुल्क भरावं लागेल. आता अर्जाची तारीख तर 5/3 म्हणजे 5 मार्चपासून सुरू झालेली आहे. 4 एप्रिलपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकाल. निवड आपण बघितली कॉम्प्युटर बेस्ड होणार आहे. फीस इतर प्रवर्ग असतील तर ₹500, महिला असतील, SC, ST असतील किंवा एक्स सर्व्हिसमन असतील तर कुठलाही अर्ज शुल्क भरायची गरज नाही. अर्ज तुम्हाला खालील लिंकवरून करायचे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल. तर मित्रांनो ही होती एक शॉर्ट अपडेट तुमच्याकरता. अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा. आम्ही Instaवरही उपलब्ध आहे. तुम्ही Instagramवरही आम्हाला फॉलो करू शकता. तेव्हा पुन्हा भेटू लवकरच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.